जळगावमधल्या एरंडोल शहरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. लक्ष्मीपूजनाच्या वेळेला पाऊस आला, त्यामुळे बाजारपेठेमध्ये नागरिकांची तारांबळ. मुसळधार पावसामुळे कपाशी पिकाला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता. रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी. अचानक वातावरणामध्ये झाला बदल, त्यामुळे माणगाव, लोहा, इंदापूर, तळा, म्हसळा या परिसरामध्ये पाऊस. दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक शिवार. कोल्हापूर शहरातील उपनगरांच्या काही भागामध्ये पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस आल्यानं काही काळ नागरिकांना दिलासा. ऐन दिवाळीमध्ये बीडच्या कडा शहरामध्ये जोरदार पाऊस. लक्ष्मीपूजनाला पाऊस आला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ. तर कडा शहरामध्ये दसऱ्याच्या दिवशीही मुसळधार पाऊस कोसळला. यानंतर आज पुन्हा एकदा दिवाळीमध्ये पावसानं लावली जोरदार हजेरी. अहिल्यानगर शहरासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे दिवाळी सणावरती पावसाचं सावट. पावसामुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवरती देखील परिणाम. अकोल्यात दिवाळीमध्ये पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे बाजारपेठांमधील व्यवहारांवरती झाला परिणाम. बीड जिल्ह्यातल्या नेकरूरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे ऐन दिवाळीमध्ये बाजारपेठेत शुकशुकाट. पावसामुळे दिवाळीच्या खरेदीवरती झाला मोठा परिणाम. वाशिम जिल्ह्यातील काही भागात अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. दिवाळीनिमित्त बाजारपेठेतील ग्राहकांची गर्दी पावसामुळे रोडावली. तर फटाक्यांचं देखील पावसामुळे नुकसान. पावसामुळे व्यापारी आणि ग्राहक अडचण. परभणीच्या गोणगाव शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. त्यानंतर सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मदत मिळाली नसल्यानं दिवाळी कशी साजरी करायची असा शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय प्रश्न. लातूरच्या देवणी या ठिकाणी मुसळधार पाऊस. पुरामुळे जमीन गेली वाहून. अद्यापही राज्य सरकारची कुठलीही मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे नाही. जमीन वाहून गेल्यानं रब्बीची पेरणी देखील शेतकरी करू शकलेला नाही. अतिवृष्टी झालेल्या भूमपरंडा भागातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित. महिनाभरापूर्वी पंचनामे झाले असून 1 रुपयाही शासकीय मदत मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी हतबल. धाराशिवमधल्या परंडामध्ये दिवाळीच्या सणावर अतिवृष्टीचं सावट. अतिवृष्टीला 1 महिना पूर्ण, मात्र अद्यापही शासकीय मदत न मिळाल्यानं लाखी गावातील एकाही घरामध्ये दिवाळी नाही. बीडच्या चौसाळा परिसरात पंचनामे झाले, मात्र अद्याप 1ही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नाही अशी माहिती. मदत मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी यंदा साजरी केलेली नाही. शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत. तिकडे सोलापूरमधील सीना नदीकाठच्या गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा. मात्र सणासुदीमध्ये पाणी पुरत नाही, त्यामुळे दिवाळीच्या आंघोळीसाठी गावकऱ्यांचा नदीपात्रातून पाणी उपसा. प्रशासनानं लक्ष देण्याची होतीये मागणी. बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याची वेळ. तर शुद्ध पाण्याअभावी 400च्या वर ग्रामस्थांना अतिसाराची लागण. प्रशासनानं शुद्ध पाण्याची व्यवस्था करून देण्याची ग्रामस्थांची मागणी. बीडच्या आष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आता अंधारातच. सरकारची मदत अजूनही पोहोचलेली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं. धाराशिवमधील परंडा निजाममध्ये वृद्ध महिलेचा संसार पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त. शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, त्यामुळे जिजाबाई वाघमारेंवर ऐन दिवाळीमध्ये चटणी भाकर खाण्याची वेळ. गोंदियामधील अनेक तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील धान पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. करपा, तुडतुडा आणि बेरड रोगाचा प्रादुर्भाव. वर्ध्यामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाविकास आघाडीचं आंदोलन. तर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं सरकार विरोधात धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन. अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी आक्रमक. शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करण्याचाही प्रयत्न. अकोला शहरातल्या गांधी रोडवर शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध व्यक्त. तर अतिवृष्टी मदत आणि शेतमालाला अपेक्षित हमीभाव देण्याची होतीये मागणी. नाशिकच्या मनमाडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचारी आक्रमक. वेतन मिळत नाही, त्यामुळे सुरू केलं काळी दिवाळी आंदोलन. सभापतींविरोधात कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अडवला. तर महामार्गावरील ढिसाळ नियोजनामुळे नागरिक हैराण. प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक. पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको. धुळ्याच्या कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी संघर्ष समितीचं आंदोलन. ग्रामस्थांचं फटाके फोडत आणि घंटानाद करत आंदोलन. लवकरात लवकर कापडणे गावाला शुद्ध पाणी पुरवठा करावा ही ग्रामस्थांची मागणी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला नागरिकांचा विरोध म्हणून नागरिकांचा रास्ता रोको. लातूरमधील कार्ला गावातील वृद्ध शेतकऱ्यानं ऐन दिवाळीमध्ये सोयाबीनच्या पिकावरती ट्रॅक्टर फिरवला. अतिवृष्टीनंतर हाती आलेल्या सोयाबीनला योग्य हमीभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप.
जालन्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही मदत जमा झालेली नाही। ही शेतकऱ्यांची माहिती मदत खात्यावर जमा झाली नाही, मग दिवाळी कशी साजरी करावी, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले, ऊसाला एफआरपीनुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एफआरपी प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। कोल्हापूर शहर सीमाभागातील साखर कारखान्यांची धुरांडी रविवारपासून पेटणार। यावर्षीच्या ऊस गळीत हंगामाला अधिकृतपणे सुरुवात होणार। राज्यामध्ये 1 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची साखर संघाची मागणी। ऐन दिवाळीमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या चौकांना चंद्रपूर शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आरोपींकडून 2 देशी कट्टे, 35 काडतुसं, खंजीर ही हत्यारं जप्त। नागपूरच्या तहसील पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा केला पर्दाफाश। अटक केलेली टोळी मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती। मध्य प्रदेशमधून नागपूरमध्ये येऊन करायचे चोरी। चोरीच्या गुन्ह्यातील 30 दुचाकी केल्या जप्त। जळगावच्या 40गावमध्ये आता TV9 मराठीच्या बातमीचा तणका। ओपखेडे शिवारामध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याची बातमी TV9 मराठीने दाखवली आणि प्रशासनाची लगेचच धडक कारवाई। महसूल प्रशासनानं अवैधरित्या जमा केलेला वाळूचा साठा केला जप्त। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी कामरगाव या ठिकाणी आदिवासी वस्तीमध्ये साजरी केली दिवाळी। आदिवासी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत महिलांना साडी चोळी आणि मिठाईचीही दिली भेट। वर्ध्याच्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये कृष्णगिरी परिवाराकडून दिवाळी साजरी। संस्थेच्या सदस्यांचे सहपरिवार वृद्धाश्रमाला भेट। यावेळी ज्येष्ठांना कपडे, फराळ आणि आवश्यक वस्तूंचं केलं वाटप। धुळ्यामध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून नागरिकांना मिठाईचं वाटप। नागरिकांना जयकुमार रावल यांच्याकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा। सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकरी कार्यकर्त्याला चक्क 1 लाखांचा बैल भेट म्हणून दिला। चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तरुण शेतकरी अनवाणी पायांनी 5 किलोमीटर चालत आला। जळगावच्या सराफा बाजारामध्ये लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती सोन्याच्या दरामध्ये 1000ची वाढ। दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर। सोन्याचे दर जीएसटीसह 1,34,415 रुपयांवर पोहोचले। दिवाळीच्या सुट्ट्या आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची आलोट गर्दी। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मेंढपाळ बांधवांसोबत दिवाळी केली साजरी। यावेळेस बाबासाहेब देशमुखांनी मेंढपाळांना दिवाळीचे पारंपरिक पोशाख दिले भेट स्वरूप। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती शिर्डी साई मंदिराला विद्युत रोषणाईसह आकर्षक फुलांची सजावट। लक्ष्मीपूजनाच्या उत्सवात साई भक्तांसह ग्रामस्थांचा सहभाग। धुळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरामध्ये दिवाळीच्या निमित्तानं लक्ष्मीपूजन। दिवाळी सणाच्या निमित्तानं मंदिरामध्ये भाऊबीजेपर्यंत दीपोत्सवाचं आयोजन। वाशिममधील बाजारपेठांमध्ये झेंडू फुलाला कवडीमोल दर। मानोरा बाजारपेठेमध्ये ग्राहक नसल्यानं शेतकऱ्यांनी झेंडूची फुलं मोफत वाटली। झेंडू फुलांना 5 ते 10 रुपये किलो इतका कवडीमोल दर। झेंडू फुल उत्पादक शेतकरी आता हवालदिल। माजी अर्थमंत्री महादेवराव शिवनकर यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि खासदारांसह मध्य प्रदेशमधील आजी माजी आमदारांनी वाहिली श्रद्धांजली। मोठ्या संख्येने नागरिक या दरम्यान उपस्थित।